संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मस्तकै पायावरी या वार करे संतांच्या मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेष त्यादरू विवेकावरे घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला गेलेला अभंग संत सम्राट महान वैष्णव देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि महाराज आजच्या अभंगातून संत इथे का येतात, आल्यानंतर संत कसे अवताराला येतात, अवताराला आल्यानंतर संतांचा सामान्य लोकांना काय लाभ होतो, नवे नवे आमच्या संतांचा लाभाबरोबर संतांचे गुण कसे आहेत ते महाराज आजच्या अभंगातून प्रकट करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे श्री क्षेत्र चेतकनगर खामगाव. या खामगाव नगरीमध्ये ज्या वर्षापासून या ठिकाणी बाळूमामांचं आगमन झालं आणि बाळूमामांचं आगमन झाल्यानंतर देवाची प्राणप्रतिष्ठा झाली, अर्थात देवाला या ठिकाणी आणण्यात आलं. बाकीच्या सगळ्या लोकांना बळच यावं लागतंय आणि देवाला काय करावं लागतंय, आणावं लागतंय. आपल्याला यायची जरी इच्छा नसली तरी सुद्धा आपल्याला जन्माला यावंच लागतंय. कोणी म्हणेल मला श्रीमंताच्या घरात जन्म द्या, तुमच्या हातात नाही. नेमकं खामगावाला यायचंय, वाक्याला यायचंय, कमुंगीला यायचंय, हे हातात कुणाच्या हे म्हणले विधीने जे लिहिलंय तसं जन्माला यावंच लागतं. त्याच्यात काय फेरबदल करता येत. जरा कीर्तन थोडं लक्ष देऊ नाही का, काय जनरेटर लय जवळ झालंय आणि ते आमचा बी स्वर तेच वडीत आहे. आणि स्वराची कमी अशी असते, जे आवाज कानात येईल त्या स्वरात ते चलत असते माप. त्याच्यामुळं थोडं जवळ असल्यामुळं आता काय विलाज आहे नाही. लाईटीला बी आज मचमची शिरली महाराज, अशी करते धरू की सोडू धरू की सोडू. आता आली काय पण डिमच दिसायली ती. आता असू द्या, महाराजाचा पाय गुणच असतंय ते. आणि माझं तर 100% कोण्याही गावाला जाऊ द्या, गेलं तिथं पहिल्यांदा लाईट जाणार म्हणजे जाणार महाराज. ते आपलं ठरलेलंच गणित आहे. आणि त्याच्याकरता जरा जनरेटर जवळ आहे, थोडं तुम्ही इकडं लक्ष द्या. या चेतक नगरामध्ये ज्या वर्षी पांडुरंगाचं आगमन झालं, श्री संत बाळूमामांचं आगमन झालं, त्या वर्षापासून आजपर्यंत आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत आहात. मी काय सांगत होतो, आपल्याला देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत येत असतात
देवाला इथं का आणावं लागलं तर लोक म्हणले न दिसणाऱ्या देवावर माणसाचा भरवसा नव्हता. काय नव्हता? अहो दिसणाऱ्या देवावर लोक भरवसा ठेविनात तर नाही दिसणाऱ्या देवावर भरवसा राहते का? राहत नाही. लोकांनी बघितलं आमच्या महाराजांनी देव लोकांना फुकटात द्यायची तयारी ठेवली. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. तरी बी लोक म्हणू लागले देव नलगे, देव नलगे. देव नलगे साठवणीचे रुतले जागे. महाराज म्हणतात आम्हाला देव नको म्हणणाऱ्या लोकांकरता देव दिसला पाहिजे. याच्याकरता महाराजांनी देवाला इथं आणलं. आणल्यानंतर नुसता आणला नाही, त्याला विटेवर बसवलं. नुसता बसवलं नाही, त्याचं नाव ठेवलं. आणि नाव ठेवून उभारीला हात जगे जाणविले मात. तसं बाळू मामा या चेतक नगराला आले. आल्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा इथे थाटामाटामध्ये संपन्न झाली. आणि मग तेव्हापासून हे आजच्या कार्यक्रमाचं जे निमित्त आहे हे कशाचं आहे? ह्याला म्हणतात वर्धापन दिन, प्राणप्रतिष्ठा म्हणा. आणि सोप्या भाषेत हे देवाचा आज काय वाढदिवस आहे. वाढदिवस बर का, हे माणसाचा वाढदिवस नसतंय. आपला काय हे घड दिवस आहे. कोणी 25 वर्ष जगलं, कोणी 50 वर्ष. ते संपले का वाढले? संपले संपले ते. पण देवाचा मात्र काय होत असतो? वाढदिवस होत असतो. म्हणून बाळूमामांच्या या सुंदर प्रांगणामध्ये आपण सगळेजण जमलात. आणि त्या निमित्तानं हे त्रिदिनीय हरिकीर्तनाचं आयोजन या ठिकाणी या सर्व परिवारातील भाविक भक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये रात्री कीर्तन झालं. पुन्हा काल नुसतं भजनच नव्हतं तर भोजनसुद्धा कालही होतं की. काल जेवायला होतं. आज त्यातले त्यात एकादशी आली. आणि एकादशीच्या दिवशी ज्याला एकादशी त्याला बी शाबू, आणि ज्याला एकादशी नाही त्याला बी शाबूच. महाराज म्हणजे नसली तरी आज धरावं लागली काहीला. म्हणजे असं आता नाहीच केल्यावर काय पर्याय असते? मग त्याला वाटतंय बाबा. आणि काही दोन्ही धरतात महाराज, एका दिवशी द्वादशी बी आणि एकादशी बी, असे ती भानगड आहे. पण आज एकादशीच्या पर्व काळावरती ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. आज या सप्ताहातला दुसरा दिवस आहे. उद्या लगेच भंडाऱ्याचं कीर्तन आहे. पण आता हे त्रिदिनीय असल्यामुळे संतांचं वर्णन व्हावं, संतांचं चिंतन व्हावं, म्हणून तुकोबारायांचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. गोड असे विनेकरी आहेत. विनेकरी महाराजांपासून हे सगळे आमच्या संस्थेतील बालगोपाळ मंडळी. या बाजूला हे आमचे टोकवाडीचे महाराज आहेत. पुन्हा हे आमचे सर्वदेव महाराज नाही हे पौळ पिंपरीचे. मी तरी म्हणालो ह्याला बघितल्याने वाटायले, पण ते गॉगलनं मेळ लागना ना मला. नेमका आता कसं म्हणलं बरं, माणूस हुकून निघाला दुसराच तर अशात काय होईल? फिरण्यात येईल कवा कवा सारख्या चेहऱ्याचेच माणसं दिसते तर नंबर रॉंग नंबर लागत आहे. त्याच्याकरता पिंपरीचे मामा आहेत, तुकाराम महाराज आहेत, आमचे सुनील महाराज आहेत, पुन्हा रमेश महाराज, आमचे बाळू महाराज आहेत, पुन्हा आमचे
सदाशिव महाराज आहेत, पुन्हा मधुकर महाराज. मधुकर महाराज आहेत, त्याच्या पलीकड ते बी सदाशिवच आहेत का? बरं आहे, दोन्ही सदाशिव. पुन्हा ते महाराज आहेत, सगळी खामगाव भजनी मंडळी. आता दोघं चौघच राहिलेत, पण तुमचं नाव माहीत नाही मला. हा, सगळं वाका असं हा गोळच झालतं की बघा बरं. मी म्हणलं खामगाव भजनी मंडळ, वाका भजनी मंडळ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मृदंगाचार्य ज्यांचं अतिशय वादन उत्कृष्ट आहे, स्वभाव प्रेमळ आहे, गोड असे आमचे अनुज महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. नाव अनुज आहे, पण वादक मोठा आहे बरं का. अनुज शब्दाचा अर्थ आहे लहान. काय? लहान लहान. आता अनुज आहे, नाव अनुज आहे, पण गुण स्वभाव वादनाची कला अगदी उत्तम आहे, मोठी आहे. अनुज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा आमचे हे लखन रतन महाराज उपस्थित आहेत. आणि ज्यांनी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं, येता जाता नेहमी भेट होत असते, चौकशी करतात. या देवस्थानचे बाळूमामाची सेवा करणारे आमचे कांदे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं पत्रिकेवर नाव बघितलं मी, पण कुठंच त्यांचा फोटो नाही, नाव नाही, गाव नाही, काही नाही. आता म्हणलं नेमकं कसं काय मेळ आहे. आणि सुंदर नियोजन त्यांनी केलं. आणि दुसऱ्या दिवसाची सेवा आज ज्यांचं फराळाची सेवा आहे, ज्यांनी या ठिकाणी फराळाची सेवा आमचे संदीपजी चोपडे त्यांच्या वतीनं आज फराळ आहे. आणि मला वाटतंय महाराज बी फराळीवाल्याच्याच वटीत आहे का कसं आहे? हा, नेमकं कुणाच्या वटीत आहे? ह्याला वाली कोणी आहे का नाही महाराजाला? असा त्यांच्याच वटीत महाराजही आहे. आणि म्हणून तसं महाराजानं गोड नियोजन केलं आहे. आपलं पंगत बी तुम्हीच बघा, महाराजही तुम्हीच बघा. तसं आमचं आधीच ठरलं होतं कीर्तनाचं काही नाही, परंतु महाराज म्हटले सगळे विद्यार्थी द्या. आणि मग टाळ पकवाज या सगळ्या सहित जे काही संस्थेला आम्हाला सहकार्य करता आलं तेवढं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला. महाराजांची उपस्थिती आहे, गोड सगळ्या माय मावल्या आपणही या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुष मंडळींची उपस्थिती आहे. आज योगायोगानं एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी माणसाने भजन करत जावं, पूजन करत जावं. महाराज म्हणले एकादशीच्या दिवशी आमचा पांडुरंग विटेवर नसतो, तर एकादशीच्या दिवशी विटेवरचा पांडुरंग जिथे कीर्तन चालू असतं तिथे असतो. जेथे कीर्तनाची भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे. जिथे देवाचा भजन चालू असेल तिथे तिथे देव असतो. म्हणून एकादशी देव जागरा आला. एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्मा विटेवर राहत नाही, तर तो कीर्तनात येत असतो. म्हणून आज देव पंढरपुरात नाही, तर आज पांडुरंग या चेतक नगरात खामगावला आलाय. तुम्हाला दिसत नाही म्हणून सोडून द्या. तुम्हाला वाटत असन कोण्या कापऱ्या कोपऱ्यात बसला असन, आमचा पांडुरंग कीर्तनात बसत सुद्धा नाही. नाचू कीर्तनाचे
नुकतीचा वास यायला तसं होईल मी कसं झालंय जरा आल्या आल्या मॅबे डबावर दही पेलंय आणि त्याच्यामुळं तिकडून नुकतीचा वास होतय का बाबा. काय चालू होतं पांडुरंग कीर्तनामध्ये. आज देव विठेवर नाहीये, आज देव इथं आलाय, पण इथे येऊन देव बसला नाही तर इथे येऊन देव कीर्तनात काय करतो, उभा राहतो. ज्या ज्या कीर्तनामध्ये रंग भरेल त्या त्या कीर्तनामध्ये देव साक्षात उभा असतो. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत आणि ते असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. आणि नुसता उभा राहून देव उभा राहत नाही तर गळ्यात टाळ घेतो, भजन म्हणतो आणि जेवढे जेवढे माणसं कीर्तनात झोपी गेले तेवढ्यावर ध्यान ठेवतोय. हा म्हणून झोपी जाऊ नका. आज देव कीर्तनाला आलेला आहे. कुठं आलेला आहे? कीर्तनाला आलेला आहे. आणि तुमच्याकडे लक्ष ठेवा, एक नाहीत इकडून मारुतीराय इकडून बाळू मामान, दोन्हीच्या कचाट्यात आपण आहेत महाराज. आणि दोनही एकनिष्ठ भक्त आहेत की दोघही देवाची सेवा करणारे आहेत. अभंग संतप्र प्रकरणातील आहे. एकादशी असल्याने थोडं एकादशीचंही चिंतन आपल्याला करायचंय, पांडुरंगाचं चिंतन करायचंय. आणि जिथे जिथे संत गातील, तुम्ही रानात गा, वनात गा, कुठेही देवाचं भजन कर, आमचा देव तिथे उभा असतो, देव तिथे येतो. बाळू मामांनी भजन करताना जागेचा विचार केला नाही. रानावनांनी मेंढ्या सांभाळाव्यात, जनावर सांभाळावीत आणि पशूंच्या मागे चरता 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 पांडुरंगाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्यावं. देवाचं नाव गाता 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 जरा थोडं पुढं येऊ नाही का, पुढं म्हणजे तुम्ही जाग्यावर थांबा, फक्त विचारानं पुढे या. नुसतं भजनच करत नव्हते तर बाळू मामाकडे भजन करता 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 अशी साधना झाली की दिसेल त्या मुक्या जनावरात बाळू मामाला कोण दिसू लागला? देव दिसू. हा देव देव दिसू लागला. आणि काय किमया असते बघा संतांची. बाळू मामाच्या संगतीला मेंढ्या लागल्या आणि मेंढ्याला लोकांनी विठ्ठल मानलं. काय मानलं? विठ्ठल. गावाकडे काय मेंढ्या नाहीत का? गावाकडे भरपूर मेंढ्या आहेत, पण बाळू मामाची मेंढी म्हणलं की लोक मेंढीच्या सुद्धा काय पडतेत? पाया. ही संतांची किमया आहे. आणि मेंढीमध्ये सुद्धा मामांना कोण दिसला? देव दिसला, पांडुरंग दिसला. आणि मुख्या जनावरांना घेऊन मामांनी महाराज भक्ती करावी, परमार्थ करावा. आड आणि अज्ञानी लोकांना, आड मार्गामध्ये रमलेल्या लोकांना परमार्थ शिकावा. परमार्थ शिकवत असताना बाबांनो, मुक्या प्राण्यांची हिंसा करू नका, काही खाऊ नका, जरा धोरणात या. आणि साधू संत जन्माला आले म्हणून माणसं थोडे धोरणात आलेत बर का. कशात? थोडे थोडे धोरणात आलेत. आणि जर संत आणि महात्मे जन्माला आले नसते तर लोक महाराज काय केलं असतं काय सांगता येत नाही. विषयी गोंधळ गाजतो, धर्म सांदी पडिले सकळन विषयी गोंधळ गाजत असे. जर संत जन्माला आले नसते, महात्मे जन्माला आले नसते, बाळू मामा सारखे संत जर अवताराला आले नसते तर जगात कित्येक लोकांचं हित होता होता राहिलं असतं.
जन्माला घालणं हे काही नवल नाही. जन्माला आल्यानंतर चांगल्या संताची भेट होणं, चांगलं जीवन जगणं हे खऱ्या अर्थाने नवल आहे. आणि म्हणून संत काय करत असतात महाराजांनी विचार केला. संत जगाचं कल्याण होण्याकरता स्वतः वाटेल तिथे अवतार घेत असतात. येथे संत इथे उपकार करण्याकरता येतात. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठे. जरा थोडं कीर्तनाकडे लक्ष द्या. मला माहिती आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी माणसाला जरा जास्तच भूक लागती. म्हणजे एरीवाळी माणसं उपाशी राहते आणि इळवर कामात धंद्यानं, पण ते ठरवून उपास धराव. ठरवून कोणी मंगळवार धरीत असन, कोणी गुरुवार धरीत असन. ठरवून उपास धरला की माणसाला त्या दिवशी काय लागती, लय भूक लागती. आणि त्याच्यात घरात एकाला एकादश असावं आणि बाकीच्याला द्वादश असावं. मग तर काय नेमकी त्या दिवशी त्यांनी ह्याला जी आवडती ती भाजी कराव. मग ते सारखंच म्हणणार काय तुम्ही असलंच करतात बघा. नेमकं मला एकादशीनं आजच काय केलं, हे मसाल्याचं वांग बनवले. त्याच्या डोक्यात सगळी एकादश जाती. कशात? वांग्यातच आणि कशात जायची पुन्हा. आणि वाढणारे बिले तरबेज. दशमीच्या दिवशी म्हणणार घ्या घ्या थोडं, उद्या काय एकादशी. आणि एकादशीच्या दिवशी बी काय कमी का आता. एकादशीचे गुलाबजामुन निघालेत, एकादशीच्या भाकरीत सगळंच आहे किंवा एकादशीचं काय कमी आहे. बरं एवढं खाऊन बी माणसं तरी बी महाराज एकादशीच्या दिवशी त्यांना वाटतं आज एकादशीचं. आणि पुन्हा द्वादशीला सकाळी जेवाय बसल्यावर माणसं म्हणतात घ्या घ्या थोडी घ्या, कालची काय एकादशी. महाराज एकादशीची भानगडच आहे. माणसाला उपवाशी राहूच वाटत नाही महाराज. असं कामाच्या बाबतीत गेल्यावर इळभर थांबते, पण देवासाठी नाही. पण एकादशी करीत जा. एकादशीचा नियम असा आहे, आज दोन्हीचं चिंतन करायचं आपल्याला. एकादशी एवढी महत्वाची आहे. ऐका जरा, ऐका, थोडं ध्यान द्या. माय मावल्यानो, मकर संक्रांतीचा सण जेवढा तुमच्या करता महत्वाचा आहे, पंचमीचा सण कोणा करताय? पंचमीच्या दिवशी महत्व सापाला आणि एकादशीच्या दिवशी महत्व वारकऱ्याला, एकादशी करणाऱ्याला.
आणि म्हणून आजच्या दिवशी जर अन्न खाल्लं काय त्याची व्रत सोमवार एकादशी न करीती एकादशी दिनी काय त्याची गती होईल नेनो. एकादशी दिनी सोमवार न करीसी कोण त्यांची गती होईल नेणो. बाळू महाराजाचा पाठ जरा वेगळा आहे, आमचा पोळ्या लाटायचा पाठ आहे. अभंग एकच असतात, पाठ भेट असतात. काही शब्दात काही जरा बुद्धिमान माणसं असते ते म्हणते हे असं नाही असं आहे. बरं तसं काय म्हणले तुम्ही? व्रत एकादशी दिनी सोमवार न करीसी सोमवार न करीत कोण त्यांची गती होईल. आमचा पाठ असा आहे, व्रत सोमवार एकादशी न करीती आणि काय त्यांची गती होईल. हा म्हणजे हे अतिथच येत आहे म्हणा, म्हणजे जरा सोप्या भाषेतून आहे, बाकी काय नाही. चला काय एकादशी जर चालय, एकादशी जर नाही केली तर महाराज म्हणले बर कोण कोण आणि काय. जरा थोडा बदल आहे, अन्वय लावला का मग जरा लांब जाते, तर खाल्ले माणसं झोपे जाते, त्याच्यावरून आपल्याला लय लांब व्हायचं नाही तिकडं. काय त्यांची गती होईल नेनो. एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन. महाराजांनी पुढे दंड घातला, म्हणले ते अन्न नाही खायले श्वान विष्टे समान आधम जनते. आणि आता ते कसल्या कुत्र्याचं आहे हे आपल्याला काय माहिती नाही. कुत्रे बी पाळीव आहेत महाराज, काही पाळीव असते, काही मोकाट कुत्रे असतात. बघा म्हणले कुत्र्याची विष्ठा खाल्ल्या समान एकादशीच्या दिवशी अन्न. आणि आजच्या दिवशी जो कोणी एकादशी करीन देवाला ते लय आवडते. कसे? कारण आजच्या दिवसाला महत्व एवढं काय. महाराज म्हणले ऐका, एकदा काय झालं म्हणे, स्वर्गातले सगळेच देव फिराय बाहेर निघाले. सगळ्यांना म्हणले ट्रिपच काढू आपली आपली स्पेशल. आणि मग त्या काळात एक पुष्पक नावाचं विमानात देव बसले. बर सगळेच देव फिरायला आले आणि तवा बी विमान बिघडत होते, पडत होते खाली. आताच पडत येत असं काय त्या विमानाचा खेळ नाही. देवाच्या काळात बी विमान होते आणि तवाचे बी विमान काय होत होते, पडत होते, बिघडत होते. आणि नेमकं महाराज विमान मृत्यू लोकात आलं, जे बसलं चालूच होईना. म्हणजे काय करावं म्हणले. बरं आता गाडी होती स्वर्गातली, त्याच्यामुळं त्या विमानाचा मेकॅनिकल मृत्यू लोकात नव्हता. आता तसली गाडीच नाही की इथं, तर कशाला लोक शिकत येईल. सगळे देव विमानाच्या भोवतालून फिरू लागले. म्हणले काय करावं काय कळाना, विमान काय चालू होईना, विमान कसं चालू होईन. तेवढ्यात नारद भ्रमण करत होते आणि बातमी कळाली. कोणीतरी म्हणले असं करा, आज एकादशीचं व्रत आहे आणि या गावात कोणी एकादशी केली असेल त्या माणसानं नुसतं विमानाला हात जरी लावला तरी विमान चालू होत. आख्यायिका ही एकादशीची. आता म्हणले खरंय म्हणले, पण आपल्याला काय माहिती ह्या गावात कोणाला एकादशी आहे काय नाही काय. मग देऊन द्या. ते पुढे एक हलकीवाला त्यानं सांगायला सुरुवात केली. ऐका ऐका, ज्याने कोणी आज उपवासी राहून एकादशी केली असेल त्याने समोर यावं, त्याला योग्य ते बक्षीस आणि सन्मान दिला जाईल. हो हो हो. एका बाईच्या घरापासून हलकी वाजत जाऊ लागली.
ती म्हणली काय की माय हे एकादशीचं काय माहित नाही, पण हे उपवासी म्हणाले ना, उपवासी तर मी आहे. कसं काय? कारण तिचे न सासूचे जगड पकड भांडणं झालते महाराज. आणि सासूच्या रागानं ती दशमीच्या दिवशी एकदा जीवली होती. कुणाच्या रागानं? सासूच्या रागानं महाराज. आणि सासू बर तिला वाटलं दुसऱ्या दिवशी तरी बोलन, पण तरी बी सासू असेच बघू लागली. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी बी हिनं काही खाल्लं पिलं नव्हतं. तिला काय माहित नव्हतं आज एकादशी काय, काही संबंध नव्हता. पण सासूच्या रागानं उपवाशी राहिलेली बाई ती म्हणली ओ मला एकादशी नाही, पण मी आज इळभर काय राहिलेले उपवाशी राहिले. ते म्हणले असू जाता उपवाशी राहिलात का नाही. जे बाई नेहली महाराज आणि विमानाला हात लावल्या बराबर विमान चालू झालं. कुणाचं? देवाचं. हा. आणि देवाचं विमान चालू झाल्यावर त्या दिवशी देवानं डायरेक्ट सगळ्या जगाला उभारून सांगितलं, आज जो कोणी अशी एकादशी करेल तो मला सगळ्यात जास्त काय असेल? पूज्य असेल, प्रिय असेल. म्हणून तर नाथ महाराज म्हणले, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो परम काय? तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला परम आहे, पूज्य आहे, आवडता आहे. आणि म्हणून एकादशी करीत जा. साधू संत इथे आले, त्यांनी या जगाला स्वतः तर उपवास केले, व्रत केले, नियम केले. पण महाराज म्हणले बर कुठून आले? आम्ही कथा केलेली, त्याच्यामुळं असा जरा आवाज वडल्याने व्हायलाय. पण मस्त आहेत, जुन्या मोटर आहेत ना ह्या, त्याच्यामुळं मस्त चालतात महाराज. आम्ही वैकुंठवासी तुकोबाराय म्हणतात. आम्ही कुठलेच हे संत वैकुंठात आहेत. आणि वैकुंठावरून संत महात्मे इथे आले. आल्यानंतर त्यांनी या जगावर उपकार केले. तुकोबाराय तुमच्यावर काय उपकार केले? महाराज म्हणले आता उपकाराची काय उपमा सांगावी. जगात सगळे लोक उपकार करायलाच येत असतात, पण प्रत्येकाच्या उपकाराची भाषा कशी आहे? वेगळी वेगळी. कोणी उपकारा उपकार करतय, कोणी आपकारा उपकार करतय, कोणी उपकाराची परतफेड आपकाराने करतय, आणि कोणी आपकार्यावर आपकार करतय. ज्याचा त्याचा बदल वेगळा आहे महाराज. कोणी कोणाला असं संत आणि देव सोडून तुमच्यावर फुकटचा उपकार जगात कोणीच करत नाही, हे ध्यानात धरा. बाकी सगळे लोक उपकार करतात पण कामापुरता. ते एक आजी वय आता सगळं काम संपल्यालं, घरात आता तिच्याकडं कोणती जबाबदारी राहिली नाही. थोडं लक्ष द्या. बघा कोण कोणावर कसा उपकार करतोय, कोण उष्ण उपकार करतोय. आणि घरात काही राहिलं नव्हतं. मग एके दिवशी घरातले सगळेच म्हणले, आजी तुला घरात करमत नसन? ती म्हणली नाही करमत. मग असं करीत जाय, तुझं वय काय आहे? ती म्हणली 75. मग तुला एसटीला तिकीट आहे का? ती म्हणली अजिबात नाही. असं करीत जाय, तू दर एकादशीला पंढरपूरची वारी करीत जाय. जायला तिकीट नाही, यायला तिकीट नाही. बरं तिथं आपल्या पाहुण्याचाच मठ आहे, मठात पावती फाडायची गरज नाही, काहीच नाही. म्हणले खुशाल जायचं, खुशाल यायचं, टाइमपास बी होतंय, देव बी होतंय, आणि तुला बी करमत आहे. म्हणले जमलं की मग तिनं काय महाराज लगेच असं चेतक नगराहून शिरसाळ्याला जायची, शिरसाळ्याहून लगेच परळीला जायची, आणि परळीहून जी गाडी पंढरपूरला जाईन
त्या गाडीनं दर वारीला आजी पंढरपूरला जायची. आणि काय योगायोग, आता वारीला सारखं जात असल्यामुळं आजीच्या झालत्या ओळखी. इथून निघाली की शिरसाळ्यात ओळख झालेलीच. आता ओळख झाल्यामुळं कुणी बी आजीला न्यायचं. आणि योगायोग असा 15 दिवसाला तीच गाडी असायची. आणि त्या गाडीला कंडक्टर बी जमलं की मस्तच ओळख झाली. आणि ओळख झाल्यामुळं आजीला महाराज ताणच नाही. किती बी गर्दा असला तरी कंडक्टर आजीची जागा राखीव ठेवायचा, कुणाला बसू देत नव्हता, येऊ जाऊ देत नव्हता. आणि मग आजी बी चांगली होती महाराज, जाताना जायची. आणि काय बघा, आजी सुनाच्या कामात लुडबुड करीत नव्हती. काय करीत नव्हती? लोडबुड करीत नव्हती. ते तिनं काही करू जा, आजीचा दणका एकच, 3 टाइम जेवणे आणि दशमी आली की पडशी उचलली की चाललेच. आणि तुम्ही जरा हे असलं शिका, बघा तुम्ही कसे घरचे टोले जंग सांभाळतेत महाराज. पण म्हाताऱ्याला लईच नाद महाराज. असलंच झालं, आमच्या काळात तसलंच नव्हतं. आणि काय भाजीला तेल टाकायला टाकू दे ना, का आता तुला आणायचंय का काय, राहिले थोडे दिवस जंग जंग जगायचं ते उगाच महाराज. नाही त्याच्यात माणसं ती अजिबात मध्ये मध्ये करीत नव्हती. त्याच्यामुळं सुनाचं बी तिच्यावर लईच प्रेम. सुनबाई म्हणायची, सासूबाई तुम्ही असं रिकामा जात जाऊ नका. मग तुम्हाला काहीतरी प्रवासात खायला असावं म्हणून काजू देत जाते, बदाम देत जाते. ते गोल असं चक्राचं असते, ते काय असं गोल अंजीर, हा अंजीर देत जाते, अक्रूड देत जाते. असं तिनं महाराज बाटव्यात सगळं सामान द्यायचं. आजीनं बी घेऊन जायचं महाराज. आजी दर वारीला जाताना बसली की असे मुठमुठ बदाम काजू कुणाला द्यायची? या कंडक्टरला. कंडक्टर मला लयच मस्त जमला. आता हे आजी दरवारीला येते आणि दरवारीला आपल्याला काय म्हणले मस्त अंजीर आणती, अक्रूड आणती, पुन्हा काजू आणती. लई बऱ्याच दिवस चाललं महाराज. आणि एके दिवशी अचानक कंडक्टर म्हणला, आजी. आता त्यानं ह्यांना आजी म्हणायचं आणि हिनं काय म्हणायचं, बाळा. कंडक्टरला, आजी किती दिवस झालं तुम्ही वारीला आहेत? आजी म्हणल्या, हो माय, बरं झालं देवानं नशीब दिलं, एसटी फुकट सगळं जमलं. ते मग भरपूर दिवसानं वारी चालू आहे. बरं बरं आजी, मग तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो? आजी म्हणली, हो बाळा, खूपच प्रेम आहे. बघा ना, एवढं प्रेम आहे तुमचं की तुम्ही माझ्यासाठी दर वेळेला येताना काजू आणता, बदाम आणता, अंजीर आणता, अक्रूड आणता. किती प्रेम आहे. हे तुमचे उपकार कोण्या जन्मात फेडाव कळत नाही. आजी म्हणली, जरा जरा थांब, जरा थांब. उपकार नाही, हे कसंय म्हणली, माझ्या घरचे मला सारखं बांधू बांधू देतेत. पण आता माझं वय झालंय 75 आणि माझ्या तोंडात आता एक सुद्धा दात राहिला. आता एवढं कष्टानं मी केलेलं आहे. बरं आता मला टाकून तरी कसं देवा वाटन? शिरसाळ्याहून परळीला येईपर्यंत जेवढे काजू चगळीने होते तेवढे चगळी ते चावत एक नाही. आणि ते सगळे गोळा करते, टाकून कसे देवात म्हणून तुला देते. आणि मग काय जीच कंडक्टर वाकाऱ्या काढायला बाहेर. पण आता कोण निघत असते हे बाहेर. हे जगात सगळे असलेच लोक आहेत महाराज. उष्टा उपकार करतेत. कसला उष्टा उपकार आहे, पण आमच्या संतांचा उपकार महाराज म्हणले सत्य उपकार आहे, कल्याणाचा उपकार आहे. काय सांगू